राजकारणात मला इंटरेस्ट नाही असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला खूप सोप्या भाषेत समजावून सांगतो. समजा तुम्हाला एक मुलगी होती आणि तुम्ही दवाखान्यात आहात. तर सरकारी हॉस्पिटलची अवस्था खूप बेकार आहे आणि तिथे डॉक्टर नाही आहेत. तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 2 ते 3 लाख रुपये खर्च करावे लागतील. आणि ह्या गोष्टीचं सोल्युशन राजकारणात आहे. नंतर तुमची मुलगी थोडी मोठी झाल्यावर शाळेत जायला लागेल. सगळ्या सरकारी शाळा सध्या बंद व्हायला लागल्यात. तुम्हाला प्रायव्हेट हा एकच ऑप्शन उरतो किंवा सरकारी शाळेमध्ये गेल्यावर दुपारचं जेवण खाऊन तुमची मुलगी मरू सुद्धा शकते. मुलगी मोठी होऊन ग्रॅज्युएशन करायला गेली तर वर्षाला 5 ते 7 लाख रुपये फी भरावी लागेल आणि जर स्पर्धा परीक्षा द्यायला गेली तर सगळे पेपर जवळपास फुटतायत. आणि ह्या सगळ्याचं सोल्युशन राजकारण आणि राजकारणी लोकांच्या हातात आहे. इथे कंटाळून ती मुलगी दुसऱ्या देशात शिकायला गेली तर डॉलरचा भाव सध्या 100 रुपयांकडे चाललेला आहे आणि भारतीय लोकांची बाहेर असलेली इमेज सध्या खूप खराब होत चालली आहे. तिने भारतात येऊन जर कार घेतली तर कारसाठी तिला रोड टॅक्स भरावा लागेल आणि त्याच्यानंतर तिला खड्डे असलेले रस्ते मिळतील. तिच्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केलेला असेल आणि तरी सुद्धा तिला पेट्रोलसाठी तीच किंमत द्यावी लागेल. हे सगळं सोडून जर तिने पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास केला तर महिला अत्याचाराचं प्रमाण एवढं जास्त वाढलंय की महिला अत्याचार करणारी लोकच जेलमधून बाहेर आल्यावर त्यांचं हार फुलं देऊन स्वागत केलं जातं आणि हेच लोक आपल्यावर येऊन राज्य करतात. हे सगळं सोडून जंगलात जरी गेलं तरी जंगलं तोडली चालली आहेत आणि प्रदूषण वाढत चाललंय. आणि ह्या सगळ्याचं सोल्युशन राजकारण आणि राजकारण्यांकडे आहे. तुमच्या रोजच्या जगण्यात, खाण्यापिण्यात, श्वास घेण्यात सुद्धा राजकारण आहे. सगळं राजकारण समजून घेऊ नका, पण जेवढं जगण्यापुरतं लागतंय तेवढं राजकारण तरी समजून घ्या. आणि अशीच राजकीय अवेअरनेस जर तुम्हाला हवी असेल तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा.